महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे भोंदू करात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना एसआयटी कडून समन्स बजावण्यात आल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। शिवनिका ट्रस्टच्या आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। एसआयटीच्या सर्व आजी-माजी एसआयटी कडून या सर्व आजी-माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे। एसआयटी आता या सर्व शिवनिका संस्थांच्या आजी-माजी सदस्यांची चौकशी करणार आहे। शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। एसआयटी सर्वच आजी-माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलावणार आहे अशी माहिती समोर येते। रुपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे। शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आलेत। मला असं वाटतं की पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे। प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कोणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात। पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाही आहे। समन्स सर्वांनाच येत राहतात। त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं। तर एप्स्टीनला जसं मारलं तसं खरात सोबतही होऊ शकतं असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय। कायद्यानं खरातला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। खरात का प्रकरण है एफएस्टीन से छोटा भाई जैसा लग रहा है, तो ये खरात एफएस्टीन का छोटा भाई है। जैसे एफएस्टीन को मारा गया 30 सेकंड के अंदर लाइट बंद करके, ये पुरावा और इसके एविडेंस को ख़त्म करने के लिए कल खरात के साथ में भी ये हो सकता है और आरोपियों को जो इसमें इन्वॉल्व है उसको मुक्ति दिलाने का काम भी किया जा सकता है। तो इसके लिए उसकी जान को कानून के तहत उसको फांसी की सज़ा हो और पुरावा या एविडेंस बिठाने के लिए उनके साथ में कुछ गलत न हो, यही हमारी मांग।